सटाणा, कंधाणे, डांग, सौदाणे मार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचून तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने वाहन चालवताना खड्ड्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका वाढला आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी दिला आहे. सटाणा कंधाणे मार्गे डांग सौदाणे जाणारा मार्ग क्रमांक 19 बागलाण तालुक्याच्या पश्चिम भागासह कळवण तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. हा या मार्गावरून शेतमाल वाहतूक करणारी वाहने, शालेय बस, खासगी प्रवासी वाहने तसेच दुचाकींची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मुंजवाड गावाजवळील उतार व तीव्र वळणावर मोठा खड्डा पडला असून चौंधाणे येथील पुलावर तसेच रामगिरी बाबा मंदिराजवळही मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारकांना विशेषतः रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कंधाणे, चौंधाणे, निकवेल तसेच पश्चिम भागातील नागरिक व वाहनधारकांनी लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवणे अपेक्षित असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्या गंभीर झाल्याची भावना व्यक्त होत आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अन्यथा सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परिसरातील वाहनधारकांनी दिला आहे. पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवणे अपेक्षित असताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्या गंभीर बनली आहे. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरिअण्णा जाधव यांनी सांगितले. प्रबंधभूमीसाठी प्रतिनिधी चेतन बागू, सटाणा.